ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा। 28 मे उजाडताच सावरकर जयंती म्हणून या दोन ओळी गुणगुणायच्या, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालायचा आणि तो हार सुकतो न सुकतो तोच 29 मे पासून त्यांच्या नावानं राजकारण सुरू। कुठं स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांच्या नावाचा जय जयकार, तर कुठं माफीवीर म्हणून त्यांना हिणवण्याचं काम सुरू। कुठं सावरकरांचे विचार जपण्याचा प्रयत्न, तर कुठं सावरकरांवरून राजकारण। निवडणूक लागल्या रे लागल्या की जयंती पुण्यतिथीला हार घालणं, विधानसभेत गोंधळ करणं, सोशल मीडियावर ट्रेंड चालवणं, या गोष्टींना ऊत येतो। पण सावरकरांनी लिहिलेल्या 6000 पानांपैकी 6 सोनेरी पाने तरी कुण्या नेत्यानं वाचली असतील तर शपथ। आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आणि त्या निमित्तानं त्यांच्या विचारांचे विविध पैलू मांडणारं हे परखड भाष्य खास तुमच्यासाठी। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। सावरकरांचे विचार आणि सावरकरांवरून राजकारण। तारीख होती 8 जुलै 1910। सावरकरांना लंडनमध्ये अटक झाली होती। त्यांच्यावर नाशिक कलेक्टर जॅक्सनच्या हत्येचा कट, राजद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले होते। खटल्यासाठी त्यांना SS मोरिया या जहाजातून भारतात आणलं जात होतं। प्रवासादरम्यान हे जहाज फ्रान्सच्या मार्सिले बंदरात थांबलं। सकाळच्या सुमारास हातकड्या हातात असताना देखील सावरकरांनी जहाजातील शौचाच्या 1.5 फूट खिडकीतून थेट समुद्रात उडी मारली आणि पोहत पोहत फ्रान्सच्या भूमीवर जाऊन पोहोचले। पण जहाजातून उडी मारण्याचा हा सावरकरांचा प्रयत्न अपयशी ठरला आणि फ्रेंच पोलिसांनी त्यांना पकडून पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या हवाली केलं। मग ब्रिटिशांनी त्यांना पुन्हा जहाजावर नेलं। अखेर सावरकरांना भारतात आणून खटला चालवला गेला आणि याच प्रकरणी त्यांना 2 जन्मठेप लागल्या, ज्यात त्यांना 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली। अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर मातृभूमीच्या विरहानं व्याकुळ होत सावरकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून एक कविता बाहेर आली, जी आजही कानावर पडली की अंगावर शहारे आणते। सावरकरांची देशभक्ती आणि मातृभूमीच्या विरहाची तगमग या कवितेच्या शब्दात जाणवते। अंदमानात शिक्षा भोगण्यासाठी जात असताना जणू त्यांनी समुद्रालाच विनंती केली आहे की मला मायभूमीला परत नेऊन सोड। ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा। पण आज काय सुरू आहे? सावरकरांना फक्त स्वातंत्र्यवीर किंवा माफीवीर या 2 लेबलमध्ये अडकवलं जात आहे। या 2 शब्दांवरून फक्त राजकारण केलं जात आहे। पण त्यांच्या मूळ विचारांचं काय? जातीभेदाला विरोध म्हणून रत्नागिरीत पतित पावन मंदिर बांधून सर्व जातींना प्रवेश कुणी दिला? त्यांच्यासोबत सहभोजन कुणी केलं? सावरकरांनी। गाईला देव मानू नका, ती उपयुक्त पशु आहे असं म्हणत विज्ञाननिष्ठा कुणी दाखवली? सावरकरांनी। महापौर, दूरध्वनी, चित्रपट, नगरपालिका हे मराठी शब्द कुणी प्रचलित केले? सावरकरांनी। विधवा विवाह, स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक बनून स्त्री सुधारणेसाठी कुणी पुढाकार घेतला? सावरकरांनी। आणि आज काय चाललंय? त्यांचे विचार घ्यायचे सोडून त्यांच्यावरून राजकारण। हार घालणं विरुद्ध हार मानणं या वादात आज सर्वांना अडकवलं जात आहे आणि आम्ही मात्र त्यात अलगद अडकलो जातोय। सावरकर फक्त काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले क्रांतिकारक होते? 21व्या शतकातल्या सुधारणांचे विचार त्यांनी 20व्या शतकातच मांडले होते, हे आपण सोयीनं विसरलोय काय? आज सावरकरांवरून दोन्ही बाजूंनी नुसतं राजकारण होत आहे। कुणी त्यांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी देऊन हिंदुत्वाचं प्रतीक म्हणतंय, पण त्यांची जातीभेद विरोधी विज्ञाननिष्ठतेची शिकवण मात्र सोयीस्कररित्या विसरतोय।
कुणी त्यांना माफीवीर म्हणून हिणवतोय, पण त्यांची अंदमानातल्या काळ्या शिक्षेची 11 वर्षे मार्सिलेत मारलेली उडी, 1857चं त्यांचं स्वातंत्र्य समर हे पुस्तक कपाटात बंद करून ठेवत आहे. सावरकर आज जिवंत असते तर या दोन्ही बाजूंना म्हणालेच असते, माझे विचार आधी वाचा, मग माझ्या नावानं राजकारण करा. त्यांना फक्त निवडणुकीपुरतं वापरायचंय की त्यांचे विज्ञाननिष्ठ समतावादी विचार आत्मसात करायचेत हे आजच्या पिढीनं ठरवायचंय. जाता जाता सावरकरांच्या माफीपत्रावर देखील भाष्य करतो आणि थांबतो. सावरकरांनी म्हणे अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असताना 5 वेळा ब्रिटिश सरकारला अर्ज केले. 1911 मध्ये पहिला अर्ज, 1913 मध्ये दुसरा, 14 मध्ये तिसरा, 17 ते 18च्या दरम्यान चौथा, तर 1920 मध्ये 5वा अर्ज. लिहिले असतील, त्यात काय एवढं. 1920ला अंदमानातील बहुतेक राजकीय कैद्यांनी राजकारणात भाग न घेण्याच्या अटीवर सुटकेचे अर्ज केले होतेच की. तुरुंगात सडण्यापेक्षा बाहेर येऊन समाज सुधारणा, भाषा शुद्धीचं काम करायचं होतं असे अनेक संदर्भ सांगतात. सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनीही कोर्टात कबूल केलंय की हो 5 माफीपत्र दिली होती, पण त्यांनी सुटकेनंतर काय केलं. अट होती राजकारण करणार नाही. पण 1937ला तर ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. 1942ला चले जावला विरोध केला. म्हणजे अट मोडलीच की. जर हेतू फक्त सुटका करून घेण्याचाच असता तर ते शांत बसले असते. आज मात्र सावरकरांना माफीवीर म्हणणारे त्यांची 11 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा आणि मार्सिले उडी विसरतात आणि तिकडे त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणणारे माफीपत्रांवर मात्र बोलत नाहीत. म्हणजेच दोन्ही बाजू केवळ सोयीचं सत्य निवडतात आणि राजकारण करतात असं म्हणावं का. एकूणच काय तर त्यांची मार्सिले उडी म्हणजे फक्त पळून जाण्याचा प्रयत्न नव्हता, तर तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार घेऊन सुटकेचा प्रयत्न होता. ते भले उडी मारून देखील पोलिसांच्या हाती लागले, पण त्यांनी दाखवलेलं धाडस इतिहासात अमर झालंय हे विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच हीच त्यांची उडी त्यांना लाभलेल्या स्वातंत्र्यवीर या उपाधीला सार्थ ठरवते. त्यांनी लिहून अजरामर करून ठेवलेल्या त्या कवितेसारखी. ने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा.